वेळातच अधिवेशनाला सुरुवात होणार आहे। ही दृश्य अतिशय महत्त्वाची आहेत। विधान भवनाच्या परिसरातली प्रत्येक एक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। अधिवेशनात एकूण 15 विधेयकं मांडली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः दिलेली होती। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून शिवरायांना अभिवादन करण्यात आलं आणि त्यानंतर आता विधान भवनाच्या कामकाजाला अगदी काही वेळातच सुरुवात होणार असल्याचं कळतंय। गणेश नाईक सुद्धा या ठिकाणी आता दाखल झाले असल्याचं आपण या दृश्यांमध्ये पाहतोय। सर्व महत्त्वाचे नेते मंडळी जे आहेत ते अधिवेशनासाठी विधान भवनामध्ये पोहोचलेत। अधिवेशनात अनेक महत्त्वाची विधेयकं ही मांडली जाणार आहेत आणि या विधेयकांकडे लक्ष असणारच आहे। 15 विधेयकं मांडली जाणार असल्याची माहिती फडणवीसांनी दिली आहे। मात्र विरोधक देखील सरकारला घेण्याच्या तयारीत आहेत। अनेक महत्त्वाचे मुद्दे घेऊन विरोधक या अधिवेशनाला आलेले आहेत। काल जी महाविकास आघाडीची पत्रकार परिषद झालेली होती त्यामध्ये देखील अधिक मुद्दे जे आहेत त्या पत्रकार परिषदेमध्ये मांडण्यात आलेले होते। चहापानाच्या कार्यक्रमावर देखील बहिष्कार घालण्यात आलेला होता आणि आता आजपासून हे अधिवेशन सुरू होतंय। त्यामुळे आज अधिवेशनादरम्यान नेमकं काय घडतं याकडे सर्वांच्या नजरा असणार आहे। राज्याचं हे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे आणि राज्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाच्या घडामोडी या आजच्या अधिवेशनामध्ये घडू शकतात। अनेक महत्त्वाची विधेयकं ही मांडली जाऊ शकतात। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विधानसभा अध्यक्षांना पत्र। अधिवेशन काळात शिंदेंकडील खात्यांची जबाबदारी इतर मंत्र्यांवर, नगरविकास खात्याची जबाबदारी उदय सामंत यांच्याकडे देण्यात आलेली आहे। ही या क्षणाची मोठी बातमी समोर येते ती म्हणजे अधिवेशन काळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडच्या सर्व खात्यांची जबाबदारी इतर मंत्र्यांवर असेल। नगरविकास खात्याची जबाबदारी उदय सामंत यांच्याकडे असणार आहे। दादा भुसे यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी असेल। गृहनिर्माण विभागाची जबाबदारी मंत्री शंभूराज देसाईंवर असणार आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं विधानसभा अध्यक्षांना या संदर्भातलं पत्र सुद्धा पाहायला मिळत आहे। या तीनही महत्त्वाच्या नेत्यांनी, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा अध्यक्षांची भेट घेतलेली आहे। राहुल नार्वेकर यांची भेट घेतलेली आहे आणि एकनाथ शिंदे यांचं एक महत्त्वाचं पत्र सुद्धा या दरम्यान बघायला मिळतंय। दादा भुसे यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी, गृहनिर्माण विभागाची जबाबदारी मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे असेल। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संदर्भातलं पत्र विधानसभा अध्यक्षांकडे दिलेलं आहे। अधिवेशन काळात शिंदेंकडचे जे काही खाते आहेत त्या सर्व खात्यांची जबाबदारी इतर मंत्र्यांना देण्यात आलेली आहे। इतर मंत्र्यांकडे ती खाती सोपवण्यात आलेली आहे। दादा भुसे यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खातं असणार आहे। गृहनिर्माण विभागाची जबाबदारी मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर असणार आहे। आणखी एक महत्त्वाची बातमी, विधानसभेत अजित पवारांबाबत शोकप्रस्तावही मांडला जाणार आहे। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह प्रत्येक पक्षाचे गटनेते आणि 3 सदस्य अजित पवार यांच्या शोकप्रस्तावावर भाषण करतील। शोकप्रस्ताव विधानसभा अध्यक्षांकडून मांडला जातो आणि त्यांच्याकडूनच शोकप्रस्ताव वाचून दाखवला जात असतो। मात्र काही सदस्यांकडून सभागृहात अजित पवार यांच्या शोकप्रस्तावावर मत मांडण्याचा आग्रह होता आणि त्यामुळे बोलण्याची संधी जी आहे ती या ठिकाणी दिली जाणार आहे। शोकप्रस्तावावरती 3 नेते जे आहेत ते भाषण करणार आहेत। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री शोकप्रस्तावावरती भाषण करतील। याशिवाय इतर काही प्रत्येक पक्षाचे गटनेते आणि 3 सदस्यही शोकप्रस्तावावर भाषण करणार आहे। हे काही इतर महत्त्वाचे नेते आहेत ते देखील शोकप्रस्तावावर बोलणार असल्याचं कळतंय। विधानसभेत अजित पवार यांच्या संदर्भातला हा शोकप्रस्ताव मांडला जाणार आहे।